हे लेक्चर मी पॉवर सिस्टीम्स हार्मोनिक्स फंडामेंटल ॲनालिसिस अँड फिल्टर डिझाईन जॉर्ज यांच्या पुस्तकातून मी घेतलेला आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण हार्मोनिक्स म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीजच्या मल्टिपल फ्रिक्वेन्सीज आणि त्याची इक्वेशन्स आणि फोरियर सिरीज कसे लिहितात ते आपण बघितलं. यावेळेला आपण थ्री फेज सिस्टीमचा विचार करू. थ्री फेज सिस्टीममध्ये फेज सिक्वेन्स जनरेट होतात आणि प्रत्येक फेज सिक्वेन्स म्हणजे प्रत्येक फेजला एक जे काही हार्मोनिक्स असतात त्या प्रत्येक फेजला असतात आणि बॅलन्स सिस्टीम जेव्हा असते, बॅलन्स सिस्टीम अर्थात आपण प्रत्येक फेजला सारखा लोड लावतो आणि त्यातून जो करंट फ्लो होतो तो सारखा असतो, व्होल्टेज देखील सारखं असतं. अशा प्रकारची जी बॅलन्स थ्री फेज सिस्टीम आहे, त्या बॅलन्स थ्री फेज सिस्टीममध्ये आपण जर हार्मोनिक फ्रिक्वेन्सीज बघितल्या तर त्या हार्मोनिक फ्रिक्वेन्सीज कशाच रिलेट करता येईल हे आपण बघूया. यासाठी ही तीन इक्वेशन्स मी इथे लिहिलेली आहेत. या तीन इक्वेशनमध्ये पहिला आहे व्ही ए, दुसरा आहे व्ही बी आणि तिसरा आहे व्ही सी. व्ही ए हे कोसाईन टर्ममध्ये लिहिले आहेत. व्ही वन कॉस ओमेगा झिरो टी म्हणजे फेज डिफरन्स जो आहे तो झिरोपासून मी चालू केला आणि त्यानंतर ट्वाईस ओमेगा झिरो टी म्हणजे सेकंड हार्मोनिक्स, थर्ड हार्मोनिक्स, फोर्थ हार्मोनिक्स, फिफ्थ हार्मोनिक्स अशा प्रकारचे सगळे हार्मोनिक्स हे इथे कन्सिडर करून इक्वेशन्स लिहिलेले आहेत. त्यानंतर व्ही बी, व्ही बी अर्थातच 120 डिग्रीने तो फेज मागे येणार आणि त्यामुळेच व्ही वन कॉस ऑफ ओमेगा झिरो टी -120 नंतर -240 -360 अशा प्रकारे हा फेज सिक्वेन्स म्हणजे हार्मोनिक सिग्नल्स हे सुद्धा ॲड केलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही बघाल तर व्ही टू कॉस ऑफ 2 ओमेगा झिरो टी अर्थात ट्वाईस फ्रिक्वेन्सी, ट्राईस फ्रिक्वेन्सी अशा प्रकारे सर्व फ्रिक्वेन्सीज घेतल्या आहेत. व्ही वन कॉस ऑफ ओमेगा झिरो टी सॉरी व्ही टू कॉस ऑफ 2 ओमेगा झिरो टी -240 हे आपल्याला व्ही टू कॉस ऑफ 2 ओमेगा झिरो टी प्लस 120 असं पण लिहिता येईल. म्हणजे त्यामध्ये आपण प्लस 360 ॲड केले की आपल्याला सिग्नल 120च्या स्वरूपात मिळेल, प्लस 120 आणि -120. त्याचप्रमाणे थर्ड फेज आपण बघितला तर व्ही वन कॉस ओमेगा झिरो टी प्लस 120 म्हणजे तो पुढे असतो आणि त्यानंतर व्ही टू कॉस ऑफ ट्वाईस ओमेगा झिरो टी म्हणजे सेकंड हार्मोनिक्स प्लस 240 आणि थर्ड हार्मोनिक्स इथे पण 3 ओमेगा झिरो टी प्लस 360. अशा प्रकारे सर्व सिग्नल लिहून झाल्यानंतर आपण जे सिग्नल्स आहेत जे 120च्या वरती जात होते त्यामध्ये आपण त्याला व्ही टू जसं सेकंड हार्मोनिक्स आहे व्ही टू कॉस ऑफ 2 ओमेगा झिरो टी प्लस 240 हा आपण त्याच्यामधून -360 केले आणि व्ही टू कॉस ऑफ 2 ओमेगा झिरो टू -120 त्याच्यानंतर व्ही थ्री कॉस ऑफ 3 ओमेगा झिरो टी प्लस व्ही फोर कॉस ऑफ 4 ओमेगा झिरो टी अशा स्वरूपात लिहिलं. आता आपल्याला हे जी थ्री फेज सिस्टीम आहे ही आपण डेल्टा मध्ये टाकू किंवा स्टार मध्ये टाकू आणि त्यावेळेला आपण व्ही ए बी हे व्होल्टेज काढू आणि व्ही ए बी व्होल्टेज असेल हे व्ही ए बी व्होल्टेज व्ही ए मायनस व्ही बी या स्वरूपात लिहिलं जाईल आणि त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की जे थर्ड हार्मोनिक्स आहेत हे थर्ड हार्मोनिक्स म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर पहिल्या इक्वेशनमध्ये व्ही थ्री कॉस ऑफ 3 ओमेगा झिरो टी होता. दुसऱ्या इक्वेशनमध्ये व्ही बी मध्ये आपण व्ही थ्री कॉस ऑफ 3 ओमेगा झिरो टी -360 होता आणि तिसऱ्या इक्वेशनमध्ये व्ही थ्री कॉस ऑफ 3 ओमेगा झिरो टी प्लस 360 होता. अशा प्रकारचे हे टर्म जे आहेत त्यामध्ये 360 असल्यामुळे हे तिन्ही टर्म्स हे व्ही थ्रीचे टर्म आहेत, थर्ड हार्मोनिक्सचे टर्म्स आहेत हे कॅन्सल होतील आणि त्यामुळे आपण जेव्हा व्ही ए बी काढू तर व्ही ए बी काढताना जर समजा त्या ठिकाणी न्यूट्रल दिलेला नसेल तर न्यूट्रल दिलेला नसल्यामुळे थर्ड हार्मोनिक्स टर्म हा ऑटोमॅटिक झिरो होऊन जाईल. आपण पुढच्या स्लाइडमध्ये हे बघणारच आहोत. या स्क्रीनवर जी आता स्लाइड आहे त्या स्लाइडमध्ये मी व्ही ए बी कॅल्क्युलेट करून दाखवलेले आहेत आणि व्ही ए बी जे कॅल्क्युलेट केले त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की व्ही थ्री टर्म जो आहे व्ही थ्री कॉस ऑफ 3 ओमेगा झिरो टी हा टर्म कॅन्सल झालेला आहे आणि त्यामुळे फक्त फर्स्ट हार्मोनिक्स दॅट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, त्यानंतर सेकंड हार्मोनिक्स, फोर्थ हार्मोनिक्स, फिफ्थ हार्मोनिक्स, सेवन्थ हार्मोनिक्स हे सगळे दिसतात. पण मल्टिपल ऑफ 3 म्हणजे 3, 6, 9, 12 असे जे टर्म्स आहेत हे कॅन्सल होतील. त्या तक्त्यावरून आपल्याला हार्मोनिक फेज सिक्वेन्स जे इक्वेशनमध्ये आहेत ते बघितल्यानंतर लक्षात येतं ओमेगा टी हा जो अँगल आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की सिक्वेन्स हा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे की झिरो आहे. जसं आपण बघितलं की थर्ड हार्मोनिक जे आहेत ते आपल्याला मल्टिपल ऑफ 3 हा हे जे टर्म्स आहेत हे आपल्याला झिरो झालेले दिसत आहेत. जसं 3, 6, 9, 12, 18, 21 हे टर्म आपल्याला झिरो दिसत आहेत.
पण त्याचप्रमाणे आपण जर इक्वेशन मध्ये बघितलं तर ओमेगा टीची साईन पॉझिटिव्ह आहे फर्स्ट टर्मसाठी, फोर्थ टर्मसाठी, सेव्हन्थ टर्मसाठी. अर्थात आपण एक प्रत्येक फर्स्ट जो फंडामेंटल हार्मोनिक्स आहे तो फंडामेंटल हार्मोनिक्स पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये त्याचं रोटेशन होते. त्याचप्रमाणे फोर्थ हार्मोनिक्स आहे, चौथा जो टर्म आहे त्याचा तो पॉझिटिव्ह सिक्वेन्समध्ये आहे. अशा प्रकारे पहिला, चौथा, सातवा, 10वा, 13वा अशा प्रकारचे हे जे टर्म्स आहेत हे तुम्हाला पॉझिटिव्ह सिक्वेन्समध्ये रोटेट होताना दिसतील. तर आपल्याला सेकंड हार्मोनिक्स जर बघितलात, सेकंड हार्मोनिक्स, फिफ्थ हार्मोनिक्स, एथ हार्मोनिक्स, 11 हार्मोनिक्स म्हणजे तीन तीन ऍड करत जायचे. आणि हे जे टर्म्स आहेत हे हे जर बघितलं तर तुम्हाला हे निगेटिव्ह सिक्वेन्समध्ये रोटेट होताना दिसतात. अशा प्रकारे तीन फेजमध्ये तीन सिक्वेन्स आहेत आणि हे तिन्ही सिक्वेन्स हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या किंवा झिरो सिक्वेन्स अशा तीन सिक्वेन्समध्ये आपल्याला विभागता येईल. जर हार्मोनिक असतील आणि जर सिस्टीम बॅलन्स सिस्टीम असेल तर त्या बॅलन्स सिस्टीममध्ये झिरो आणि निगेटिव्ह सिक्वेन्स करंट हे एक्झिस्ट असणारच आहेत. त्याचप्रमाणे जर झिरो सिक्वेन्स जर नसेल तर याचा अर्थ ती सिस्टीम जी आहे त्या सिस्टीम ती एकतर डेल्टा आहे, कारण डेल्टा कनेक्शनमध्ये कधीही न्यूट्रल येत नाही. आणि त्याचप्रमाणे जर समजा कुठली स्टार कनेक्शन असेल तर ते विदाउट ग्राउंड कनेक्शन आहे असं आपण सांगू शकतो. आणि त्यामुळे तिथे बॅलन्स ट्रिपल हार्मोनिक्स करंट्स जे आहेत म्हणजे ट्रिपल म्हणजे ते तीन तीन पट जे हार्मोनिक्स करंट आहेत ते झिरो सिक्वेन्समध्ये आणि हे डेल्टामध्ये की जिथे न्यूट्रल कनेक्शन नसते, ग्राउंड कनेक्शन नसते, त्या ठिकाणी फ्लो होऊ शकणार नाही. यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक हार्मोनिक टर्म्स हा एक दुसऱ्या टर्मशी इंडिपेंडेंट आहे. म्हणजे प्रत्येक टर्म आपण इंडिपेंडेंटली हँडल करू शकतो. याचा अर्थ प्रत्येक टर्मसाठी आपण हार्मोनिक सर्किट डिझाईन करू शकतो. आता ही जी फेजेस आहेत, प्रत्येक फेजचं इक्वेशन त्यामधील करंट आणि व्होल्टेज हे आपण फोरियर सिरीजच्या स्वरूपात लिहायचं झालं तर अशा प्रकारे लिहिता येतील. यामध्ये एच टर्म जो आहे हा प्रत्येक ठिकाणी 1 टू इन्फिनिटी हा व्हेरी होईल. आणि त्याचप्रमाणे फाय एच हा करंटसाठी जो फेज आहे तो इथे दाखवला आहे. आणि थिटा एच हा व्होल्टेजसाठी फेज हा दाखवलेला आहे. ओमेगा झिरो ही फ्रिक्वेन्सी आहे. आपल्याला इक्वेशन 2 पाय एफ यामध्ये एफ 50 हर्ट्स किंवा 60 हर्ट्स असे टाकता येतील. अशा प्रकारे इकडे फोरियर सिरीज टोटल हार्मोनिक डिस्टॉर्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट टर्म. Here the formula is given for the total harmonic distortion in case of voltage and also in current. According to IEEE standards 519, IEEE recommended practices and requirements for harmonic control in electric power system. So here it is defined that the individual frequency voltage harmonics should be 3% of the fundamental, and voltage total harmonic distortion should be 5%. So these are the defined parameters that for the harmonics limitation, and hence these formulas are there, using which you can check whether the total harmonic distortion is within limit or not. It is with respect to V1, that is the fundamental frequency. So square root of Vrms by V1, that is fundamental RMS voltage, square of that minus 1, that is equal to total harmonic distortion for voltage. And in the same way you can calculate total harmonic distortion in case of current. Here also you have to calculate IRMS value and fundamental RMS current, and then square of the bracket minus 1, that is equal to total harmonic distortion in case of current. So like that you can calculate total harmonic distortion. Here also we will see, we have already seen this example in my previous lecture. So here the waveform is given. Using that waveform you can find out the total harmonic distortion and how to calculate. So how to calculate total harmonic distortion? For that this figure is there. This is the sample example. The waveform is odd waveform, and as you know, if it is an odd waveform and also half wave symmetry is there, then you will find A0, that is a DC value is equal to 0. And from the waveform also you will be able to understand that DC value is 0.
So here you will get A0 is equal to 0. Also you will get AN, that is odd value. This is an odd waveform, so odd terms you will get 0, and only even terms will be present. Now these even terms are calculated in the next slide. So here, since an term is 0 or as term is 0, you will get only bh. And if you include this bh term in the Fourier series, then you will get this summation, that is summation of h is equal to 1 to infinity bh sine of h omega 0 t. So h is equal to the harmonics. So number of harmonics you can include from h is equal to 1 to infinite, and here you will get h is equal to 1, that is the fundamental frequency you will be able to calculate by putting h is equal to 1. And if in the terms also from h is equal to 1 to infinity, h should not be equal to 3n. If h is equal to 3n, that means we have already seen that if it is a 3, 6, 9, 12, these terms are 0. So in power system, generally you will find when you are using a converter circuit, so that time also you will find the third harmonics are third harmonics will become 0. So here you will get the terms which are except the terms which are 3n, means triple frequency. These terms you will get in the equation. In the previous slide, I have shown the waveform, and using that waveform, you can find a RMS value. So RMS value of the Fourier series, the equation is square root of 1 by 2 pi. 2 pi is the total length, and 0 to 2 pi. So 0 to 2 pi, this length is divided into two parts because it is a square wave, from 0 to 2 pi by 3 and 4 pi by 3 to 2 pi. Otherwise, for the length 2 pi by 3 to 4 pi by 3, it is 0. So when you solve it, you will get root 2 by 3 Im. So here 0.816 Im, this RMS value you will get. If you calculate F1 RMS, so you have calculated F total RMS, and now F1, that is fundamental frequency, that is the first frequency, lowest frequency RMS. If you calculate, then you put h is equal to 1 in the equation 3 Im by pi root 2. So if you put n is equal to 1, you will get 0.67 Im. Now total harmonic distortion formula, you can put the value. So total harmonic distortion is equal to 1 by f1, that is fundamental frequency, and square root of fh square. So that also you can write as square root of f rms by f1 rms bracket square minus 1. So if you put the values which we have calculated, then you will get 67.98%, that is total harmonic distortion. So this is about how to calculate uh, total harmonic distortion of the waveform. Waveform can be any signal from the converter also. We'll stop here, and in the next video I will explain about the active power, reactive power, uh, uh, and total power, apparent power in the next video. Thank you.